हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण चंपाकळी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। चंपाकळी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेणार आहे। यामध्ये आपण चवीसाठी थोडंसं मीठ टाकत आहे। तेल आपण गरम केलेले आहे, तर यामध्ये आपण 2 चमचे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो चमचा आपण 2 चमचे आपण गरम तेलाचे मोहन यामध्ये घातले आहे। गरम तेलाचे मोहन घातल्यानंतर पीठ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ चांगले एकत्र कालवून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेले पाणी पीठ मळण्यासाठी घेतलेले आहे। तर जास्त गरम पाणी आपण या ठिकाणी घेतलेले नाही आहे, तर कोमट पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे। लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहे। मळून घेतलेले पीठ आपण 10-15 मिनिटे मुरत ठेवणार आहे। तर पीठ आपण मुरत ठेवले होते ते परत पीठ आपण एकदा 1-2 मिनिटे मळून घेत आहे आणि पिठाचे गोळे तयार करून घेत आहे। पिठाचा गोळा तयार करून आपण तो लाटून घेणार आहे। तर छोटा आपण गोळा घेतलेला आहे, जेवढा आपण पोळी तयार करण्यासाठी छोटी पुरी तयार करण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा आपण घेतलेला आहे। एक डब्याचं झाकण घेऊन आपण गोल पुरी तयार करून घेतलेली आहे। आणि आता आपण चाकूने कडेचा भाग सोडून आपण मध्ये चाकूने लेयर्स पाडून घेणार आहे। तर अशा थोड्या थोड्या अंतरावरती आपण चाकूने कापून घेणार आहे, म्हणजे चंपाकळीला भरपूर सारे लेयर्स पडतील। तर अशा पद्धतीने भरपूर लेयर्स पाडून आपण चंपाकळी तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण चंपाकळी तयार करून घेणार आहे। तर अजून एकदा मी तुम्हाला एक चंपाकळी तयार करून दाखवत आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व चंपाकळ्या तयार करून घेणार आहे। काही थोड्या मी पान चंपाकळीचा आकार देऊन चंपाकळी तयार केलेल्या आहेत आणि काही चंपाकळ्या अशाच तयार केलेल्या आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा आपण गोल पुरी केली तरी चालेल किंवा चौकोनी पुरी तयार करून कापून घेतली तरी चालेल। आणि नंतर आपण कडेचा थोडा भाग सोडून आतमध्ये आपण चाकूने असे कापून घेणार आहे, म्हणजे भरपूर सारे लेयर्स चंपाकळीला पडतील। चंपाकळी आपण अशा पद्धतीने गुंडून आणि शेवटचा भाग आहे तो आपण आतमध्ये दुमडून अशा पद्धतीने आपण चंपाकळी तयार करणार आहे। तळल्यानंतर भरपूर सारे लेयर्स खूप छानपैकी तयार होतात। तर अशा सोप्या पद्धतीने आपण चंपाकळी तयार करत आहे। चंपाकळी तयार करण्यासाठी आपण पुरी गोल लाटून घेतली तरी चालेल किंवा असे या पद्धतीने चौकोनी कापून घेतले तरी चालेल। कडेचा थोडा थोडा भाग आपण सोडून आतमध्ये असे चाकूने कापून घेणार आहे, म्हणजे चंपाकळीला भरपूर सारे लेयर्स तयार होतील। तर अशा पद्धतीने दुमडून आपण 5 चंपाकळी तयार करत आहे। तर अशा पद्धतीने आपण 5 चंपाकळी तयार केलेली आहे। तळल्यानंतर या चंपाकळी खूप छान दिसतात, यांचे लेयर्स आहेत ते खूप छान दिसतात। तर अशा वेगवेगळ्या आकारामध्ये आपण चंपाकळ्या तयार केलेल्या आहेत। तर आता तयार केलेल्या चंपाकळ्या आपण तळून घेणार आहे। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। गरम तेलामध्ये आपण चंपाकळी तळण्यासाठी सोडत आहे। तर तेलामध्ये जेवढ्या चंपाकळ्या बसतील तेवढ्या आपण तळण्यासाठी सोडणार आहे। तर पहिल्यांदा मी 5 चंपाकळ्या तळण्यासाठी सोडलेल्या आहेत। चंपाकळ्या आपण दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे। चांगला छानसा गुलाबी कलर येईपर्यंत आपण चंपाकळी थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण चंपाकळी तळून घेणार आहे। तळून घेतलेल्या चंपाकळ्या आपण काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व चंपाकळ्या तळून घेणार आहे। तळून घेतल्यानंतर चंपाकळींना असा छानसा कलर आल्यानंतर आपण चंपाकळी काढून घेणार आहे। 5 चंपाकळी आपण तयार केलेली आहे, तीही आपण तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण चंपाकळी तळून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आपण पाकातील चंपाकळी तयार करत आहे, त्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेऊन आणि थोडासा खाण्याचा कलर
आणि वेलची पावडर टाकून आपण पाक तयार केलेला आहे। आणि तयार केलेल्या पाकामध्ये आपण 2-2 मिनिटे अलटीपलटी करून चंपाकळी बुडवून काढून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण पाकातील चंपाकळी तयार करत आहे। जर तुम्हाला पाकातील चंपाकळी तयार करायची नसेल तर आपण जेव्हा चंपाकळी तळून घेतो तेव्हा आपण तळून घेतल्यानंतर तेव्हा त्या गरम असतात तेव्हाच आपण मग त्याच्यावरती पिठी साखर, जर आपल्याला गोड खायचे असतील तर आपण पिठी साखर टाकायची आहे आणि जर तिखट खायचे असतील मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला टाकून खायला घेतले तरी चालतील। काहींना गोड चंपाकळी आवडते तर काहींना तिखट चंपाकळी आवडते। तर आपण या ठिकाणी 5 चंपाकळी तयार करून घेतलेली आहे, ती आपण तळून घेतलेली आहे। तर माझ्याकडे मी बालुशाही तयार केलेली, त्यातील पाक माझ्याकडे शिल्लक होता त्यामुळे मी पाकातील चंपाकळी तयार केलेली आहे। 5 चंपाकळी आपण तळून घेतलेली आहे, तीही आपण पाकामध्ये 2-2 मिनिटे अलटीपलटी करून बुडवून काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण चंपाकळी तयार केलेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।